नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहात सत्याची शेती. मित्रांनो, सध्या कापूस बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि या घडामोडीचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे सीसीआयची कापूस खरेदी आता पूर्णपणे बंद झाली आहे. 15 मार्च पर्यंत मुदतवाढ मिळाली होती, पण प्रत्यक्षात फारच कमी दिवस खरेदी झाली आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस आजही घरातच अडकलेला आहे. आता प्रश्न आहे, पुढे कापसाचे भाव वाढणार का कमी होणार? तर पहा, सध्या बाजारात 7,300 ते 7,800च्या दरम्यान फिरतोय आणि अजूनही 8,000चा टप्पा हा पार झालेला नाही. आता मुख्य कारणाकडे वळूया. पहिलं कारण आहे कापसाची आयात कमी होण्याची शक्यता. उद्योग संघटनांच्या मते यंदा आयात अंदाजापेक्षा कमी होईल. तर कारण काय? तर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव हे स्थिर आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झालाय, वाहतूक खर्च प्रचंड वाढलाय आणि देशांतर्गत भावही हे स्थिर झाले आहेत. त्यामुळे बाहेरून कापूस आणणं आता महाग पडतंय. तर दुसरं कारण आहे कापसाची निर्यात वाढू शकते. जर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले किंवा इतर देशांना कापूस महाग पडला तर भारतातून कापूस निर्यात वाढण्याची शक्यता आहे. ही गोष्ट शेतकऱ्यांसाठीही पॉझिटिव्ह आहे. तिसरं आहे देशातील कापसाचा वापर वाढतोय. उद्योगावर कापसाची मागणी वाढते. यंदा वापर हे 315 लाख गाठीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. चौथं, उत्पादनही जास्त झालंय. देशात जवळपास 320 लाख गाठी उत्पादन झालंय, म्हणजेच उत्पादन आणि वापर हे दोन्ही जास्त झालं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीसीआयकडे अजूनही प्रचंड साठा आहे. जवळपास 85 ते 90 लाख गाठींचा हा त्यांच्याकडे साठा आहे आणि हा साठा बाजारात विकला जाणार आहे. त्यामुळे बाजारावर दबाव येण्याची शक्यता हे नाकारता येत नाही. आता शेतकऱ्यांनी काय करायचं? पुढील काही दिवसात बाजार कसा प्रतिक्रिया देतो ते पाहणं गरजेचं आहे. विशेषतः सोमवारपासून बाजाराची दिशा ही स्पष्ट होईल. आंतरराष्ट्रीय बाजार आणि सीसीआय विक्री हे दोन घटक निर्णायक ठरणार आहेत. मित्रांनो, कापूस बाजार सध्या संतुलनात आहे. ना मोठी तेजी ना मोठी मंदी. पण पुढचे 15 ते 20 दिवस हे खूप महत्त्वाचे आहेत. अशीच खरी आणि सखोल माहिती मिळवण्यासाठी सत्याची शेती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.